भंडारा जिले में आज सुबह एक आयुध निर्माणी कंपनी में भीषण विस्फोट हुआ। विस्फोट के कारण पूरी इमारत ध्वस्त हो गई। इसमें अब तक 6 लोगों को बाहर निकाला गया है, जिसमें से एक मृत पाया गया है। जिलाधिकारी ने बताया कि 5 लोग घायल हुए हैं, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। वहीं इस इमारत के मलबे में अभी भी 7 से 8 लोग दबे हुए हैं। मौके पर SDRF और NDRF की टीमें पहुंच गई है और बचाव कार्य जारी है। मलबे में 7 से 8 लोग दबे हुए होने की जानकारी प्रशासन ने दी है। ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला आहे। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते। त्याच्या सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढले। त्यातले एक व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे। आणखी 7 ते 8 लोकांमध्ये या डेब्रीखाली दबले असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला देत आहे बचाव कार्य। मी आता तिथे जाऊन आलो आहे आणि 13 लोक त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि ते 13 पैकी आता एक अजून काढलं आहे, तर 7 लोक बाहेर काढण्यात आले। तर 7 पैकी एक डेथ आहे आणि बाकीच्यावरती उपचार सुरू आहे भंडाऱ्याला। इथून हलवून भंडाऱ्याला काही प्राथमिक स्तरावरती इथं काही ट्रीटमेंट करून लगेच त्यांना ऑक्सिजन वगैरे देऊन भंडाऱ्याला हलवण्यात आला आहे। आणि ते बाकीचे जे लोक आहेत तिथं आतमध्ये आवाज येते बोलत आहेत त्यांच्यामध्ये ते दबलेलं आहे। त्यासाठी NDRची SDMची टीम जी आहे ते नागपूरहून बोलवण्यात आलेलं आहे। त्याचं ते इक्विपमेंट कटर वगैरे जे आहे ते सगळं म्हणजे जिल्हा प्रशासन संपूर्ण तिकडे SP असेल, कलेक्टर असेल, SDM असेल, सगळं तिथं उभे आहेत आणि आयुध निर्माण कंपनीचे सुद्धा सगळे अधिकारी आहेत। आणि जी काही जिल्हा स्तरावरची जी काही त्यांना मदत लागते, मग ॲम्ब्युलन्स असेल, फायरची गाडी असेल, सगळं तिथं बोलवण्यात आलेलं आहे। उत्तम तिथं व्यवस्था सुरू आहे। प्रयत्न चालू आहे की सगळे काढायचे, कारण मोठे जी बिल्डिंग होती ती सगळी बिल्डिंग कोलॅप्स झाली। त्याच्यामुळे खाली बरेच ठिकाणी आणि मोठे भिंत असल्यामुळे ते थोडंसं एकदम सहज निघत नाही। तर त्यासाठी जे लागणारे हेड्रा वगैरे आहेत ते सुद्धा आपण बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। टोटल 13 पैकी आता 7 काढले तर 6 फसले आहेत अजून आणि एक काढत आहेत आता ते बऱ्याच प्रमाणात। आणि म्हणजे भंडारा आयुध निर्माण कंपनीमध्ये ही इतिहासात पहिल्यांदाच घडलं एवढं मोठं जे स्फोट आहे। म्हणजे छोटं मोठं झाला असतं ते ठीक आहे, पण ह्या पूर्णच कोलॅप्स झाली। परंतु देवाकडे तेच प्रार्थना आहे की मॅक्झिमम लोक सगळं सुखरूप राहावं, ही देवाकडे प्रार्थना आहे। आणि आपल्याला जे संभ्रम निर्माण केलं होतं का एवढे डेथ झाले तेवढे झाले असं तसं काहीही नाही आहे। आपल्या माध्यमाने सुद्धा विनंती आहे की जे फॅक्ट आहे आत्तापर्यंतचं एक डेथ झाला आहे आणि बाकी सगळं सुखरूप आहे। नाही ते तो आता ते संशोधन जे तपासणीचा तो पार्ट आहे। आता ते याचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा हा विषय आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे मोठी कमिटी वगैरे त्याच्याहून होणार। तर तो जे काही सुरक्षा विभागाकडून ते तपासणी होतील, परंतु जे कोलॅप्स झालेलं आहे ते मात्र मोठ्या प्रमाणात तो कोलॅप्स आहे आणि नक्कीच आता बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे।